एकेकाळची गोष्ट आहे. एका जंगलात एक म्हातारा सिंह शिकारीच्या शोधात फिरत होता. हे काय, ससा? माझा शिकार माझ्या समोरून जात आहे. हा 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 हा, याची चव तर सगळ्यांपेक्षा वेगळी असेल. हा 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 हा. वाचून पळाला तो. खूप थकवलं याने. भुकेमुळे मला आता उभं राहत नाहीये. काय करू? आणि तेव्हाच दूर एका झाडाजवळ बसलेल्या खारुताईला, जी फळं खातेय, सिंह तिला बघतो. तो गेला तर काय झालं, ही तर सापडली. याने थोडी तरी भूक शांत होईल. बाप रे, माझे दात पण आता कमजोर झालेत. खूप दुखत आहे. ही खारुताई पळण्यापूर्वी मला काहीतरी करावं लागेल. जर हिच्यासारखे 2-4 मिळाले तर थोडी भूक शांत होईल. तोवर हिच्यानेच काम चालवावं लागेल. ही इतकी छोटी आहे की दातातच अडकून जाईल. बापरे, ससा पण गेला आणि खारुताई पण गेली. वरून माझे 2 दातही पडले. बिचारा म्हातारा सिंह, जेव्हा त्याला एक पण खारुताई नाही मिळाली तेव्हा तो अजून वैतागला. या जंगलात माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. म्हातारं होणं खूप वाईट असतं. माझ्या अंगात जर ताकद असती तर मी एकाला पण सोडलं नसतं. निराश होऊन जाताना सिंहाला एक रिकामी गुफा दिसली. या गुफेत जाऊन आराम करतो. संध्याकाळपर्यंत एक तरी प्राणी या गुफेत येईलच. त्याला खाऊन माझी भूक शमवून घेईल मी. आयडिया, 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 सुपर आयडिया. काहीच वेळात तिथे अंधार पडला. ए कोल्ह्या, आता आपण उद्या भेटू, ठीक आहे? ठीक आहे, उद्या सकाळी एकदम वेळेत भेटू आपण दोघं. अरे थांब, का? काय झालं? जरा इकडे तर बघ. असं वाटतंय कुठल्या तरी भयानक प्राण्याच्या पायाचे निशाण आहेत. हा, तू खरं बोलतोय. हे बघून तर असं वाटतंय की तुझ्या गुफेत कोणीतरी गेलाय, पण अजून बाहेर नाही आलं. कसंही करून याला बाहेर काढावं लागेल. अरे बापरे, याला बाहेर कसं काढू? माझ्याकडे एक आयडिया आहे. आता बघ ह्या कोल्ह्याची चाल. मग हा चतुर कोल्हा ताबडतोब एक युक्ती वापरायचा निर्णय घेतो. तो गुफेसमोर उभा राहतो आणि उभा राहून जोर जोरात ओरडतो. माझी प्रेमळ गुफा, कशी आहेस तू? हे ऐकून गुफेत बसलेल्या सिंहाला शंका यायला लागली. हा कोल्हा पागल आहे का? निर्जीव गुफेला हालचाल विचारतोय. गुफा, तू माझ्याशी बोलत का नाहीये? आज सकाळीच तर माझं तुझ्याशी बोलणं झालं होतं. कोल्हा पुन्हा हिच्याशी बोलतोय. आता तर असं वाटतंय की ही गुफा खरंच बोलत असावी. आता या गुफेच्या जागी मी उत्तर देईल. हो, मी ठीक आहे, आनंदी आहे. आत येऊन जा, मी तुझीच वाट बघत आहे. बसून गोष्टी करूया आपण दोघं. ऐकलंस तू? या गुफेच्या आत एक सिंह बसलेला आहे. घाबरू नकोस, माझ्यासोबत चल.
आज रात्री थांबायला मी तुला एक चांगली जागा दाखवतो. अस्वल आणि कोल्हा सिंहापासून बचावले. आणि सिंहाला काही सुद्धा खायला नाही मिळालं. वलियूरकुन्नू गावात दामू नावाचा एक शेतकरी राहत होता. गावातल्या सगळ्या लोकांना दामू खूप आवडायचा, कारण तो एक मेहनती आणि सज्जन माणूस होता. दामू आपल्या बायको आणि 2 हुशार मुलांसोबत आपल्या छोट्याशा घरात राहत होता. दामू आणि त्याच्या परिवाराचं घर त्याच्या घराजवळील शेतात भाज्या उगवून आणि ते दूर कुठेतरी बाजारात विकून येणाऱ्या पैशातनं चालत होतं. दामू आणि त्याच्या परिवाराला शेतात आनंदाने काम करताना बघणं खूपच मजेशीर होतं. बाबा, मी भेंडी तोडतो. मी तुमच्यासाठी लौकी तोडून आणली आहे. अरे ही पडवळ अजून व्यवस्थित पिकली सुद्धा नाहीये. याला आपण पुढच्या आठवड्यात तोडू. मुलांनो, सांभाळून, घसरू नका. कारलं, शेंगा, पडवळ, लौकी, भेंडी आणि फळं. नारळ, आंबा, लिंबू आहे. या रे या, विकत घ्या. बाबा, मी सांगितलेलं पुस्तक न विसरता घेऊन या हं. बाबा, माझी कलर पेन्सिल पण. ठीक आहे, अगदी लक्षात ठेवून सगळं घेऊन येईल बरं का. टाटा. अरे काय झालं तुला? घाबरू नकोस, येऊन घेऊन जा. कोणताही विलंब न करता दामू आपल्या भाज्या घेऊन बाजारात पोहोचला. दामू आपल्या भाज्या नेहमीच मथाईच्या दुकानात विकत असत. ओ दामू, कसा आहेस तू? मी ठीक आहे मथाई दादा. माझे सगळे गिराईक मला नेहमी म्हणत असतात, दामू ज्या भाज्या आणतो त्या खूप चविष्ट असतात. दादा, मी नेहमीच माझ्या शेतात रासायनिक खताशिवाय भाज्या उगवतो आणि नैसर्गिक खताचा वापर करतो. तसंही दामू, तुझ्या या भाज्यांमुळे माझी सुद्धा विक्री खूप वाढली आहे. जर आपण चांगल्या गोष्टी विकल्या तर लोकही विकत घेतील ना. अरे हो. बाजारात जाण्याकरता शहरातून गावाकडे जंगलातून जाणारा रस्ता खूप जास्त भयानक होता. पण खूप वर्षांपासून या रस्त्याने येणं जाणं केल्यामुळे दामूला हा रस्ता पूर्णतः ठाऊक होता.
अरे मला कळत नाहीये ह्या रस्त्याच्या मधोमध करतो काय आहे. अरे हा तर माझ्या गाडीच्या दिशेने चालत येतोय. अरे हे काय, हत्तीच्या डोळ्यात अश्रू कसे काय. बरं हरकत नाही, मी खाली उतरून बघतो काय झालंय. असं वाटतंय की काहीतरी गडबड झालीये. मला वाटतंय की हा मला त्याच्या मदतीसाठी बोलवतोय. काही हरकत नाही, जाऊन बघतो काय झालं. अरे हा हत्ती मला नेमका कुठे घेऊन चाललाय. अरे या गड्ड्यात हा छोटा हत्ती कसा काय पडला. हे असं वाईट कृत्य कोणी केलं असेल. अच्छा, तर मला आता कळलं की तू मला इथे का बोलवलंस. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करेल. तू कुठेच जाऊ नको, मी लगेच वापस येतो बरं का. दामू लवकरच वनरक्षकांना घेऊन त्या छोट्या हत्तीला वाचवायला त्या ठिकाणी परत आला. काळजी करू नको, मी तुझ्या छोट्या हत्तीला नक्की वाचवील. दामू, या जगाला तुझ्यासारखी लोक हवी आहेत जी चांगली कामं करतात, तीही खरेपणाने. तुझी सारीच कामं सगळ्यांसाठी आदर्श असू दे. पोन्नन बेडूक त्याच्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आणि अन्न नसल्यामुळे दुसऱ्या गावाच्या शोधात निघाला. बेडकाने ऐकलं होतं की गावाला जातानाच्या दिशेला एक तळं लागतं जे कधीच सुकत नाही. मी कधीच चालतोय, मी तहानेने आता मरून जाईल. दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडूक आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणारं तळं इथेच आहे. पोन्नन बेडूक त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या, पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता.
मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो हो, आम्हीच पुरेसे आहोत. शेवटी ही आमचीच तर जागा आहे. आपण इथे कोणाला येऊच नाही देऊ. अरे मित्रांनो, अशी उडी तर मारून बघा, खूप मजा येते. अरे मित्रांनो, ते बघा, एक बेडूक येत आहे. हे, इकडे नाही, हा तर कुठे दुसरीकडेच चालला आहे. अरे नाही नाही, हा तर याच दिशेला येतोय. हा किती विचित्र दिसतोय. जर का हा याच दिशेला येत असेल तर आपण त्याला हकलायला हवं. मला विचित्र बेडकासारखे दिसणारे जीव बिलकुल नाही आवडत. येऊ द्या त्याला, आपण त्याला चांगला धडा शिकवून परत पाठवून देऊ. तोपर्यंत पोन्नन बेडूक तिथे पोहोचला होता आणि त्यावेळेस सगळ्या मासोळ्या कमळाच्या झाडाच्या मागे लपल्या. पोन्नन बेडूक तळ्यात उतरून पोट भरेपर्यंत पाणी प्यायला. हो, मी तर तृप्त झालो. तू कोण आहेस? ऐकू नाही आलं का? कोण आहे तू? इथे का बरं आलाय? हा आमचा तलाव आहे. हाय मित्रांनो, मी पुन्नन. मी खूप दुरून आलोय. मी इथे पाणी पाहिलं आणि मला खूप तहान लागली होती, म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ या तलावात अजून कोणी पण येऊ शकतं का? इथे फक्त आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे. आम्ही हे असंच कोणालाही नाही देऊ शकत. चालला जा इथनं. अरे तुम्ही असं का बोलता? मी दुसरीकडे कुठे जाऊ? मला दुसरी कुठलीच जागा माहिती नाहीये. बरं होईल जर तू लवकर निघून जाशील. तू स्वच्छ पण नाहीयेस आणि खराब दिसतोस. शी, तुला बघून मला कसं तरी होतंय. जा तू, लवकर जा इथून. तुम्ही माझ्यावर अशी बंदी घालू नका. तुम्ही मला तुमचा मित्र नाही बनवू शकत का? शी, तुला आम्ही आमचा मित्र बनवू? शी, जरा आमच्याकडे बघ तू. या पृथ्वीवर आम्ही सगळ्यात सुंदर आहोत. बघ आमच्याकडे, आमची सुंदरता बघ. आम्ही तुला घेऊ. तू इतका खराब दिसतोस, आम्ही तुझ्या सोबत राहू. शी शी, कुरूप बेडूक. मैत्रिणींनो, या मूर्खाची इच्छा तर बघा. याला आपल्या सोबत मैत्री करायची आहे. वा, काय इच्छा आहे. पुढल्या दिवशी पोन्नन बेडूक पुन्हा एकदा तळ्यापाशी मासोळ्यांसोबत मैत्री करायला आला. अरे, तू तर किती आगाऊ आहेस. आम्ही तुला नाही म्हटल्यावर पण तुझी हिम्मत कशी झाली या तलावाकडे परत यायची? अरे, मी तर या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी यायचा विचार करतोय. आतमध्ये नाही येणार. तुम्हाला काही त्रास न देता चुपचाप पाणी पिऊन इथून निघून जाईल. तुला पाणी नाही मिळणार. निघून जा इथून. मला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. तू आमच्या सोबत हक्कांबद्दल बोलतोस? लगेच निघून जा इथून. एक कासव तळ्याच्या दुसऱ्या पाळीला बसून हे सगळं बघत होता. तळ्यामध्ये उतरायला नाही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बेडकाला जाताना बघून कासव मासोळ्यांपाशी आला. तुम्ही त्याला या तळ्यात प्रवेश का नाही करू देत? आम्ही त्याला हटकून लावलं. तळ्यामध्ये राहण्याची परमिशन आम्ही त्याला नाही देऊ शकत. आपण किती सुंदर आहोत. तो बेडूक तर किती बिनकामाचा आहे. तो किती विचित्र दिसतो. छी. हे बघा, कोणाच्या रूप आणि सौंदर्यावर कोणाला कमी लेखायचं नसतं, कळलं? आम्ही सगळे पुरेसे आहोत. तुम्हाला माहितीये का, एकदा एका छोट्याशा उंदराने एका मोठ्या सिंहाला एका शिकाऱ्यापासून वाचवलं. म्हणून आकार, सौंदर्य आणि रूप यावर कोणाला कमी लेखू नये. मग काय झालं? जे सांगायचं होतं ते मी बोललो. बस इतकंच. अनुभव मोठा गुरु असतो. तू आमच्या तलावातलं पाणी काय प्यालास? आम्हाला सल्ले द्यायला आलास? बघा, तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये. पाण्याची तर सगळीकडे कमतरता आहे. आमच्याकडे तर पाणी आहे. हे आपलं भाग्यच आहे की इथे आताही पाणी आहे. पण कुठल्याही क्षणी हे तळ पण आटू शकतं. इकडलं पाणी तर मुळीच नाही आटणार. जरा विचार करून बघा.
जर हे तळं आटलं तर तुम्ही काय कराल? हा कासव किती बावळट आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तुम्ही सगळ्या फक्त पाण्यात जगू शकता, पण तो बेडूक जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही तसाच जगू शकतो. म्हणून त्याला कमी लेखू नका. त्या कासवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं का? हा तर आपल्यालाच सल्ले द्यायला निघाला होता. हो हो, आपल्या दयेनी पाणी पिल्याच्या नंतरही हा कासव किती अहंकारी आहे. अशाच एके दिवशी एक मच्छीमार त्या तळ्यापाशी आला. अरे अरे थांबा, ते नका खाऊ. हा धोका आहे. हा तुम्हाला पकडायला टाकलेला काटा आहे. तू इतका विचित्र असूनही तुझी इथे येण्याची हिंमत कशी काय झाली? आता पटकन या तलावातनं निघ. आपण गेल्यानंतर त्याला खायचं असेल ते. अरे थांबा थांबा, नका खाऊ. यात धोका आहे. अरे अरे, जर आम्ही याला पकडून घेतलं असतं तर? हो, हे धोकादायक होतं. तू आम्हाला माफ करू शकशील का? आम्ही तुझी खूप मजा घेतली, तरी पण आमच्यावर राग न धरता तू आमचे प्राण वाचवलेस. बेडूक दादा, आतापासून तू आमचा सगळ्यात चांगला मित्र झालास. तुला जितका वेळ या तलावात राहायचं आहे तू राहू शकतो. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात रामू नावाचा एक माणूस राहायचा. रामूकडे काही कोंबड्या होत्या. रामूच्या लक्षात आले की त्या कोंबड्यांपैकी एक कोंबडी अंडे देत नव्हती. ही कोंबडी मला काहीही करून विकायला हवी. कसं विकू? रामूने ठरवलं की गावाच्या बाजारात तो त्या कोंबडीला विकेल. रामूला इतर लोकांना फसवायला आवडायचं. रामू अंड न देणारी कोंबडी आणि इतर कोंबड्यांच्या अंड्यांना घेऊन बाजारासाठी निघाला. रामू बाजाराच्या वाटेने जात असताना हा कोण? हावडा, बरोबर. कुठून येताय तुम्ही? आता मी काय सांगू रामू, मी तर गावातल्या बाजारातून परत येतोय. अरे काय झालं? मी या गाईला विकायला घेऊन गेलो होतो. काही दिवसांपासून खूप कमी दूध देते आहे. कोणीच हिला विकत घेत नाहीये रामू. किती दूध देते ही गाय? काय सांगू, कष्टाने फक्त 1 लिटर. तसं रामू, तू या कोंबडीला घेऊन गावातल्या बाजाराला चाललायस? हो, नाही, तसं तर मी हिला घेऊन कुठे दुसरीकडे चाललो आहे. या कोंबडी सोबत? अरे, हे तुम्ही कोणाला सांगू नका की ही कोंबडी जी आहे ना, ही जादूची आहे. जादूची कोंबडी? खोटं नको बोलूस रामू. आता तुम्हाला विश्वास नसेल तर ठीक आहे, पण ही कोंबडी दिवसाला 10 अंडी देते. अरे बाप रे. कधी कधी तर ही कोंबडी सोन्याचं अंड देते. पण याचा पुरावा काय? हे काय, ही सगळी अंडी या प्रवासात दिली आहे तिने. ही सोन्याची अंडी देते म्हणून मी हिला नेहमी माझ्या सोबतच घेऊन फिरतो. यावर विश्वास ठेवणं तर अशक्य आहे. ठीक आहे, नका विश्वास ठेवू. तसंही मी हिला एका पिंजऱ्यात बंद करून ठेवणार आहे, कारण हिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं कठीण होतं. रामू, तुला हिला विकायचं आहे? तुम्ही विचारत असाल तर नाही. हे माझ्यासाठी नुकसान आहे. मी मोठी किंमत देईन आणि सोबत ही गाय पण. किती पैसे द्याल? माझ्याकडे 5 चांदीची नाणी आहेत.
5 चांदीची नाणी. अरे ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सोन्याची अंडी देते, कळलं का? माझ्याकडे तर फक्त ही सोन्याची अंगठीच उरली आहे. याच्या बदल्यात तू ही जादुई कोंबडी देशील ना? हा तर खरंच मूर्ख आहे. आता मला या गाईला कोणा दुसऱ्याला विकावं लागेल. काहीतरी करतो. हे काय रामू, तू आता गाय पाळणं पण सुरू केलंस का? अरे ही कुठली साधारण गाय नाहीये. या गाईचं दूध एकदम चविष्ट आहे. अरे बापरे, इतकंच नाही तर ही दिवसाला 30 लिटर पर्यंत दूध देते आणि कधी 40 लिटर सुद्धा. अजून काय हवं? हे तू खरं सांगतोयस? 40 लिटर दूध? हो, मला पण पहिल्यांदा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता. पण त्यांनी मला 30 लिटर दूध काढून दाखवलं आणि मला दिलं सुद्धा. तर मग ते दूध आहे कुठे? मी बाजारात विकून दिलं सगळं. पण तुला तर या सगळ्याचा काही अनुभवच नाही. नाही, जेव्हा मी हिला पाहिलं तेव्हा मला हिला द्यायची इच्छा झालीच नाही. तो कोणी हुशारच असेल जो इतक्या फायदेशीर गाईला विकत घेणार नाही. हे पण ठीक आहे. काही दिवसांपासून मीही विचार करतोय की एक गाय विकत घ्यावी. असं असेल तर नवीन गाय बघ आणि विकत घे. मी यासाठी 20 चांदीचे नाणे दिले. मी तुला 25 चांदीची नाणी देतो, त्या बदल्यात तू मला गाय दे. माफ कर, मला या गाईला तर विकायचं नाहीये. रामू बघ, तुला गाय पाळायचा काहीच अनुभव नाही आणि मला ही गाय हवी आहे. आपण एक चांगला सौदा करून घेऊ, ठीक आहे? असं असेल तर तू तर मला आग्रह करतोय ना. मी तर तुला नकार नाही देऊ शकत, बरोबर ना? ठीक आहे, घेऊन जा. जर मी हिचं फक्त दूध काढलं तर ठीक आहे ना? तू मला 25 चांदीची नाणी नाही दिली तरी चालतील, 20 चालतील. हे ऐकून तो शेतकरी आनंदी झाला. आनंदातच तो शेतकरी गाईचं दूध काढायला विसरला. तुमच्या लक्षात आली रामूची युक्ती. रामू खूप आनंदी झाला. याबद्दल काहीही न बोलता 20 चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याने ती गाय शेतकऱ्याला विकली. आजचा दिवस तर खरंच खूप छान होता. काश प्रत्येक दिवस असा असो. ज्या शेतकऱ्याने गाईला विकत घेतलं त्याने तिला भरपूर चारा खाऊ घातला. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी गाईचं दूध काढायला गेला तेव्हा अरे आता आपण काय करायचं? या रामूनी आपल्याला फसवलं आहे. बोलला होता 30 लिटर दूध मिळेल, इथे तर 2ही नाही मिळत आहे. खरेदी करायच्या आधी विचार करायला हवा होता. गाय तर विकत घेतली आहे, आपल्याला फसवलं आहे. रामू गाय वापस घेणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. एकदा आपण सरपंचला भेटायचं का? ठीक आहे, मी जाऊन लगेच परत येतो. तो शेतकरी सरपंचला भेटायला निघाला. शेतकऱ्याने त्याची चिंता सरपंचकडे व्यक्त केली. अच्छा ऐक, रामूला सांग की त्यांनी सांगितल्यापेक्षा गाय जास्त दूध देते. आणि हे पण सांग की तू सगळं दूध मला देतोस. अशा प्रकारे सरपंचचा सल्ला ऐकून शेतकरी रामूच्या घराच्या दिशेने निघाला. रामूच्या घरी जात असतानाच रामू,
तुझे मनापासून आभार मानतो. मी आणि माझा परिवार तुझ्या गायीमुळेच वाचलो आहोत. असं? हो रामू, गाय तर रोज 40 लिटर दूध देते आहे. मी ते सगळं दूध गावाच्या सरपंचाला देतो. ठीक आहे रामू, मला निघायचंय. भेटू पुन्हा. मी याला गाय देऊन काही चुकीचं केलं का? मी आता सरपंचांना भेटून येतो. रामू सरपंचला भेटायला त्याच दिवशी त्यांच्या घरी गेला. अह, कोण? रामू, ये. तुम्हाला दूध हवंय असं मी ऐकलं. दूध हवं तर होतं, पण एक शेतकरी मला खूप स्वादिष्ट दूध देतो आणि खूप चांगलं आणि स्वस्तात दूध देतो. अरे, आता मी काय बोलू? सरपंचाची तर खोटं नाही बोलणार. म्हणजे तो शेतकरी खरं बोलत होता. रामू खूप दुःखी झाला. तो लगेच त्या शेतकऱ्याच्या घराच्या दिशेने निघाला. हा, ये रामू. खोडकर गाईला हा चारा फार आवडतो. तसं तर मी गाईला परत इथे विकत घ्यायला आलो आहे. वापस विकत घ्यायला आला? हो. नाही, मी नाही देऊ शकत. मी हिला विकणार नाहीये. ह्या गायीनी माझं आयुष्य बदललं. असं नका बोलू. मला ही गाय विकत घ्यायची खूप इच्छा होती, पण याबद्दल मी नंतर विचार केला. अरे नाही, मी हिला नाही देऊ शकत. तू कितीही पैसे देऊ केले तरी. मी ज्या किमतीत विकत घेतली त्या किमतीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. ठीक आहे, तुझं दुःख मी समजतो. तर काय देशील मला? तू मला काय दिलंस? तू मला 20 चांदीची नाणी दिलीस, बरोबर? मी तुला 30 देतो. बिलकुल नाही. कमीत कमी 40 चांदीची नाणी तर पाहिजेच. ठीक आहे, देतो. किंमत जास्त झाली म्हणून काय झालं? नफा पण तर होईल ना. रामू, जो गड्डा तू खोदला होतास, तू स्वतः त्यात जाऊन पडलास. किती गरमी आहे. जर गरमी अशीच वाढत राहिली तर जंगलातली झाडच नाही, जंगलातली जनावरही दुष्काळाने मरून जातील. इथे भुकेनी तर माझ्या पोटात जळजळ होते आहे आणि या गरमीमुळे तर मी जळत चाललोय. जर मी हत्तीसारखा शक्तिशाली असतो तर मी या झाडालाच उपटून त्याची छत्री बनवली असती. तिथून काय येत आहे? एक उडणारं जहाज? नाही, उडणाऱ्या गोष्टी तर आकाशात राहतात. जरा बघावं तर. मी नाही हरिण लपवला मी माझा छत्रीने चेहरा. आहा, तर हा हरिण तर नाहीये. काजळ लावलेली मासोळी तर मी नाहीये. तर ही मासोळी पण नाहीये. पण आहे तरी काय? मला पत्ता लावायलाच हवा. कोण आहे तू? तर तू ससा निघालास. काय झालं कोल्हे दादा? अरे काही नाही. मी मागून बघितलं तर मला कळलंच नाही की काय आहे. पण हे तुझ्या डोक्यावर काय आहे? ही तर एक छत्रीवाली टोपी आहे. मला असं वाटतं जंगलात येणारा कोणीतरी पर्यटक याला विसरला असावा. हे डोक्यावर घालून फिरल्याने आपल्याला अजिबात उन्हाचा त्रास होत नाही. वा, खूप छान. चांगलं नाही, खूपच चांगलं आहे. अरे म्हणजे ही छत्री खूप छान आहे. तू ही छत्री मला देऊ शकतोस का सस्या? आणि जर मी हे तुला दिलं तर मला तर ऊन लागेल ना. ससाजी, मला असं 2-3 दिवसांपासून असं खूप थकल्यासारखं वाटतंय. मला लवकरात लवकर जंगलातल्या वैद्याला भेटावं लागेल. जर अजून गरमी वाढली तर मी थकून थकून मरून जाईल. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे ससाजी, ही छत्री देऊन माझी मदत करा. एकदा का मी वैद्याला भेटून परत आलो तर मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन छत्री परत करीन. हा, जर तुम्हाला वैद्याकडे जायचं असेल तर मी देऊन देतो, पण संध्याकाळी वापस करून द्या.
मी तुम्हाला नक्की परत करीन. कोल्हा आपल्या जिभेचा पक्का असतो. आणि जर असं असेल तर ही छत्री घ्या. हा, असं वाटतं आहे मी कुठला मुकुटच घातला की काय. अच्छा अच्छा, हे घाला आणि माझ्यासोबत गा. हो हो, गाणं. पण कुठलं गाऊ? आठवलं. पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री, आली छत्री. पाऊस आला तर आली छत्री, पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री. या गाण्याला काही असं गा. कोल्ह्याने छत्री त्याच दिवशी परत करील असं सांगून घेतली नाही का? हो हो, आता एक आठवडा झाला, कुठे आहे छत्री? जेव्हा आपल्याला कळेल की कोल्हा कुठे आहे, तेव्हाच आपल्याला कळेल ना की छत्री कुठे आहे. ओ, मला उत्तर देणं बंद कर आणि लवकर त्या कोल्ह्याच्या घरी जाऊन छत्री घेऊन ये. हो ठीक आहे. अरे, चिन्नन ससा तर इकडेच येतो आहे. आता तो त्याच्या छत्रीबद्दल विचारेल. मला याला फसवायलाच हवं, नाहीतर मला छत्री परत करावी लागेल. उपाय इथेच तर आहे. कच्ची हळद, सुक आलं आणि हरडा कुटून सोड्याच्या पाण्यात टाकून पिऊन टाका. कच्ची हळद, सुक आलं आणि हरडा सोड्याच्या पाण्यात. कळत नाही एवढं सगळं काय आहे. कोल्हे दादा, तू कोण आहेस? काय काम आहे? तू आहेस चिन्नन ससा. कसं काय येणं केलंस? कारण तुम्हाला माहिती नाहीये माझी छत्रीवाली टोपी कुठे गेली. तुम्ही तर त्याच दिवशी वापस करणार होते ना. अच्छा ते. अरे ससाजी, मी वैद्याकडून जेव्हा औषध विकत घेऊन इथे येत होतो तेव्हा दगडांजवळच्या एका विशाल चिंचेच्या झाडाजवळून अचानक एक आवाज आला, जसं काही एक घुबडच आलं असो. जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा त्या चिंचेच्या झाडाच्या एका छिद्रातून मोठा धूर निघत होता. का चिंचेच्या झाडाला कोणी आग लावली होती? अरे नाही, आग नव्हती, फक्त धूर होता. धुराच्या आतून निघाला एक भूत. भूत? भूत, मोठा भयंकर भूत. मी घाबरत होतो आणि कापत होतो. आणि ती बाई, सगळी माझीच चूक होती. म्हणजे त्या भूतानी म्हटलं, जर तुला आपला जीव प्रिय असेल तर छत्री सोड आणि पळून जा. मग काय तुम्ही पळालात का कोल्हे दादा? अरे नाही, मी सुद्धा म्हटलं माझा जीव गेला तरी चालेल, पण ही टोपी छत्री मी तुम्हाला नाही देणार. तर मग भूत काय म्हणाला? ही तर माझा मित्र ससाजीची टोपी छत्री आहे, मी तुला नाही देणार. मी पुन्हा सांगितला. मग ती भूत म्हणाली, जर तू छत्री मला नाही देणार तर मी तुला खाऊन टाकेल. तुला तुझा जीव महत्वाचा आहे की ती छत्री? मी छत्री देऊन दिली आणि आपल्या जीवासाठी पळू लागलो. जसा मी इथे पोचलो मी बेशुद्ध पडलो. जशी मला शुद्ध आली, मला खूप जास्त ताप होता. आता तर 1 आठवडा झालाय, पण ताप काही कमी होत नाहीये. तसं मलाच तुला येऊन भेटायचं होतं ससाजी, पण जर एवढा ताप घेऊन तुझ्याकडे आलो असतो तर मला वाटलं तुलाही ताप आला असता. देवा, माझी छत्रीवाली टोपी. मला माफ करा ससाजी, मी हे सगळं जाणून बुजून केलं नाहीये. आता मी घरी जाऊन माझ्या बायकोला काय उत्तर देऊ? मी तुम्हाला एक सल्ला देऊ? अरे काही गरज नाहीये, तुम्ही आधीच खूप काही बोललात. मी त्याला माझी छत्रीवाली टोपी द्यायलाच नको होती. पोरा, तुझा चेहरा का पडला आहे? मला वाटतं तुला कोणीतरी फसवलं आहे. सांग मला, कोण आहे तो? अरे सांग तर. माझ्या प्रिय अस्वल दादा, माझ्याकडे एक छत्रीवाली टोपी होती जी मी कोल्हे दादाला दिली होती आणि तो मला लगेच वापस सुद्धा करणार होता, पण त्यांनी मला वापस केलीच नाही. ते सांगत होते की त्या चिंचेच्या झाडाच्या मागे कोणीतरी एक भूत होता आणि त्याने ती टोपी हिसकून घेतली. मोठ्या चिंचेच्या झाडावर भूत? या जंगलाचा पंडित या नात्याने मला या जंगलातले सगळे भूत माहिती आहेत. त्या कोल्ह्यांनी ज्या चिंचेच्या झाडाबद्दल सांगितलं ना, तिथे कुठलाच भूत नाहीये. त्या कोल्ह्यांनी तुला फसवलंय. मला पण असं वाटलं की ते खोटं बोलतायत. ते बघ, ते काय आहे? हा,
तोच कोल्हे दादा आहे ज्याने माझी टोपी चोरली आहे. बघा कसा ऐटीत चालतोय ती छत्रीवाली टोपी घालून. ससाजी, तू जा आणि त्याला विचार. तो छत्री परत करेल, नाहीतर त्याच्याकडून मी तुला आणून देईल. जा ससाजी. जर गरज पडली तर थ्रिसूरपुरम मध्ये वापरली जाणारी खास छत्री सुद्धा चोरून घेईन मी, ती पण या टोपीवाल्या छत्रीच्या शिवाय. ए खोटारड्या कोल्हे दादा, आ? माझी छत्रीवाली टोपी वापस कर. आ? तू परत आलास? हे बघ ससाजी, कदाचित तुला या कोल्हाजी बद्दल पुरेपूर माहिती नाहीये. मला माहिती आहे, खूप चांगल्याने माहिती आहे. तर सांग मला, कोण आहे मी? तू एक खोटारडा आहेस जो दिलेलं वचन विसरतो. अरे ससाजी, मी या जंगलातला भूत आहे. जर माझ्यासोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सरडा बनवून टाकेन. जिवंत राहायचं असेल तर पळून जा. मी माझी टोपी घेतल्याशिवाय कुठे नाही जाणार. माझी टोपी द्या. अरे चुप बस. आपल्या जादुई शक्तींनी आता मी तुला इथून उडवून टाकेन. ओम क्रीम, ओम क्रीम क्रीम, ओम क्रीम. हा, मला तर माझी टोपी मिळाली. ये टोपी मिळाली. अरे, मी तुला उडवायचा प्रयत्न करत होतो, इथे तर मीच उडतोय. कुठल्या पद्धतीची जादू आहे ही? चतुर कोल्ह्या, जर मी शिजलेल्या कोंबडींना उडवू शकतो तर मी एका कच्च्या कोल्ह्याला पण उडवू शकतो. त्यासाठी मला कुठल्याच जादूची गरज नाही.